नमस्कार भावा बहिणीनो, तर चला आज आपण करू मच्छी मसाला हॉटेलापेक्षा बी टेस्टी। त्यासाठी बघा इथं मी 500 ग्राम मच्छी घेतली, चांगली स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलंय। आता ह्याच्यात छोटा 1 चमचा हळद पावडर, छोटा अर्धा चमचा मीठ टाकलंय आणि इथं थोडंसं बघा 1 चमचाहून जास्त चिंचेचा कोळ घालून घेते बघा असं। ह्याच्यात कोकमचा बी तुम्ही पाणी घालू शकता, लिंबाचा रस घालू शकता। इथं मी चिंचेचा कोळ घातलाय। मस्त असं लावून घेऊन ह्याला मी ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटं बाजूला। आता बघा वाटण करायसाठी मी इथं अर्धा कांदा घेतलाय, छोट्या आकाराचा आहे। ह्याला आपण थोडंसं कापून घालू म्हणजे लवकर बारीक होतंय। बघा हे आलं बी घेतलं 1 इंच, ह्याला बी मी थोडंसं चिरून घालते। मग आता थोडीशीच कोथिंबीर आहे माझ्यापाशी, जास्त असली तर एवढीच घाला आणि तुमच्यापाशी माझ्यापाशी संपली होती एवढीच होती तर मी एवढीच घालते। 2 हिरव्या मिरच्या, तर इथं बघा लसणाच्या पाकळ्या 30 घेतल्यात मी। बारीक लसूण आहे आपला गावरान, तर थोडा जास्तच लसूण घाला म्हणजे मच्छीची टेस्ट चांगली येते। अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं, थोडंसं पाणी घालून वाटून घ्या। ह्याला एकदम मऊ असं वाटून घ्या। 2-3 चमचे पाणी घालून मी ह्याचं असं वाटण करून घेतलंय। मोठ्या पळीनं 1 पळी तेल टाकलंय। तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यात आपण ही हिरवं वाटण टाकून घेऊ। मस्त ह्याला परतून घेऊ आधी आपण। ह्याच्यात खोबरं बिबरं काही घालणार नाही, पण एकच नंबर लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर पण नक्की करून बघा। हळद पावडर टाकली बघा मी ह्याच्यात, छोटा पाव चमचा टाकली हळद पावडर। 1.5 चमचा ह्याच्यात मी घातलाय मसाला, काळा मसाला घातलाय 1.5 चमचा। 2 चमचे ह्याच्यात मी धन पावडर घातली। मस्त असं आपण ह्याला बी परतून घेऊ। मग अशा पद्धतीनं जितका आपण मसाला भाजून घेऊ ना तेवढीच टेस्ट चांगली येणार आहे बघा। मस्त लागते। थोडा उशीर होतोय आपल्याला करायला, टाइम लागते, पण मस्त लागते खायला मच्छी मसाला। कोणता बी मसाला तुम्ही चांगला परतला की टेस्ट लई भारी येते। आता बघा ह्याच्यात मी थोडंसं अर्धा कप एवढं पाणी घातलंय बघा, आणि ह्याला आपण आधी मसाल्याला चांगलं शिजवून घेऊ म्हणजे ह्याचं तेल सेपरेट होऊस तर म्हणजे तेल सुटेपर्यंत। तर बघा अशा पद्धतीनं आपल्या मसाल्यानं तेल केलंय बघा, असं सेपरेट झालंय तेल म्हणजे तेल सुटलंय आता आपल्या मसाल्याचं। मस्त आपला हे मसाला झालाय परतून। आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं। थोडं लक्ष असू द्या, आपण मच्छीला बी मीठ लावलेलं आहे, थोडं कमीच घाला, टेस्ट करून बी घालू शकता मीठ। मग अशा पद्धतीनं मी इथं थोडंसं मीठ घालते, छोटा पाव चमचाच मीठ घातलंय बघा, मच्छीला बी लावलेलं आहे। आणि मी जास्त ह्याचा रस्सा करणार नाही, मसाला करायचा आहे लटपट, अंगापुरताच मसाला करून घ्यायचा आहे। चांगलं मीठ टाकून आपण परतून घेतलंय। आता ह्याच्यात मच्छी घालून घेऊ। मच्छी घातल्यावर लई डावचाडोची करायची नाही, थोडं हलक्या हातानं थोडंसं ह्याला अशा पद्धतीनं पसरून टाकायची। आता ह्याच्यात बघा थोडंसं हे हळद लागली होती, त्याच्यात मी थोडं पाणी घालून ह्याच्यात घालते बघा। 4-5 चमचे पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यात घालून घेतले आपण थोडंसं असं बघा। आता ते चमच्यानं माझं ही मच्छी पलटायला येत नव्हती, मला उलटी पालटी करायला येत नव्हती, तर मी घेतले आता उलटानं, आणि ह्याने मी आता उलटं पालटं करून घेते मच्छीला। गॅस एकदम बारीक ठेवायचा, बारीक गॅस करून ह्याला शिजवून घ्यायचं। लय भारी लागते बघा ही मच्छी मसाला, एकदा करून बघा। कोणत्याच हॉटेलात भेटणार नाही असा मच्छी मसाला आहे। मग अशा पद्धतीने झालाय, तर एकदा करून बघा। आवडला व्हिडिओ तर लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब